कारण त्याला सांगून 4 महिने झाले. त्यांना फोन करून सांगितलं, त्याला आता 2 महिने झाले. मग तुम्हाला त्यावेळेस कळत नाही. आणि आता देवदेवतांना पुढं घालायचं, त्यांच्या आडून गोरगरीब मराठ्यावर अन्याय करायचा, ती कदापि आम्ही सहन करणार नाही. आता परवानगीचे अर्ज करायचे सांगितले मान्य न्यायालयानं. आपण ते करतोय, त्याच्यामुळे अडचण असण्याचं कारण नाही. मान्य न्यायालयाने पुढेही तसा नकार दिलेला नाही. त्यांनी नवीन कायदा काढलाय काहीतरी हे 2-4 दिवसात. अचानक त्याची तारीख मला वाटतं 26 का 27 ऑगस्ट काहीतरी, 27 ऑगस्ट. त्या दिवशी एक नवीनच कायदा आणला. आणि त्या कायद्याअंतर्गत जागा कुठंच नाही त्यांना बोलायला आपल्याला, कारण लेखी निवेदन सगळ्या ऑफिसला आपण सादर केलेले रितसर. त्याच्यामुळे त्यांना आपल्याला परवानगीला, शांततेच्या आमरण उपोषणाला कायद्याचे सगळे नियम पाळून आपण करणार आहेत. त्याच्यामुळे त्याला पुढेच अडवता येत नाही. मग त्यांनी अचानक एक कायदा आणला, 2025चा काहीतरी कायदा आहे, आणि त्या कायद्याची परवानगी घेतली नाही म्हणले. आता तुम्ही आम्हाला नोटीस दिली नाही, आमच्या वकिलाला माहित नाही, तुमचा नवीन कायदा आलेला आम्हाला माहित नाही. मग तुमचं प्रशासनाचं सरकारचं काम होतं त्यावेळेस. आम्हाला निघायचा टाइम सांगते अमुक अमुक याचिका दाखल केली, याचिका ते कालच केली, निकाल कालच आला. आम्हाला काय सांगायचं, आम्ही न्यायालयाचा सन्मान करतो, आमची बाजू आम्ही मांडली असती. लगेच देवेंद्र फडणवीसचा महाधिवक्ता उभा राहिला आणि निकाल पण लावून घेतला. असे कसले काय तो कोण त्यांचा सरकारी वकील, असं कसं काय होऊ शकतं? इतके दहशतवाद्यासारखे डाव टाकायला नाही पाहिजे सरकार, कारण ही खरंच लोकशाही नाही राहिली आता. हे लय लांब चाललं आता. अरे इंग्रजांना रोखलं राव, इंग्रजाच्या काळात सुद्धा उपोषण रोखले नाही, देवेंद्र फडणवीसच्या काळात रोखले जाते. काय अवघड आहे. आणि पुन्हा म्हणता आम्हाला बोलता, तुम्ही चुका करता. तसं आपल्याला ती रात्री कायदा माहीत झाल्यानंतर, कारण आपल्याला निकाल कधी आला, मला वाटतं 3 वाजता का काय काल, आणि आम्हाला कवा निघायचं आज रात्रीत काय करायचं. म्हणजे ती डाव साधला बरोबर देवाच्या नावाखाली, उत्सवाच्या गणेश उत्सवाच्या नावाखाली देवेंद्र फडणवीस डाव साधला. अचानक याचिका लोक त्याचे समोर म्हणणं मांडणारे त्याचे, आणि लगेच निकाल लागू घ्या. न्यायालय आमची बाजू ऐकून घेणार आम्हाला माहिती, आणि न्यायालय आम्हाला न्याय सुद्धा देणार, कारण तेवढीच आधार आम्हाला जागा आहे. न्याय देवता 100% आम्हाला न्याय देणार आहे. आमचे पण वकील न्याय मंदिरासमोर न्यायदेवते समोर उभा राहणार. गेल्या वेळेस सुद्धा असंच झालं, न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिला, हे सत्य आहे. त्याच्यामुळे यांनी अचानक बोल केला आणि मराठ्याला माहितच नाही काय झालं. आपण एक परवानगी ठेवली नव्हती, म्हणजे आपण रितसर अर्ज द्यायची, पण त्यांनी ते नवीन कायदा काढला आणि त्याच्या अंतर्गत केलं. त्याचं ऑफिस सुद्धा सापडा हवं. त्या नवीन कायद्याचं जे काय असेल ना, ते डिपार्टमेंटच पुढे मिळ लागा ना. जवळपास रातची 12-1 वाजता होते सापडायला. एवढा मोठा कायदा बनला, त्याचं काहीतरी सांगायचं, याच्याकडे जा त्याच्याकडे जा किंवा कुठे, नुसते त्याला अर्ज सादर करा. त्याला कोणाला तुकारामला करतो का, एकनाथला करतो का, करतो कोणाला? मला काहीच नाही, हे खोटं नाही. मग ते रात्री 1-2 वाजता सापडलं, ही सत्य परिस्थिती. कारण माननीय न्यायालयाने सांगितलं तुम्ही तिथं अर्ज करा, आणि परवानगी द्यायची का नाही, बघा लक्षात ठेवा मराठी, परवानगी द्यायची का नाही सरकार ठरवणार. म्हणजे देवेंद्र फडणवीस कुणाची तर चांगलं, देवेंद्र फडणवीस मराठा विरोधी आहे का नाही, हिंदू विरोधी आहे का नाही. आता लक्षात येईल, परवानगी नाकारली, आपल्याला परवानगी नाही दिली, समजायचं यांच्या आरक्षण त्यांचं जेवण, की देवाच्या आरोग्याला पाहिलं.